सुरुवातीला पाहणार आहोत लक्ष वेधून घेणाऱ्या 3 विशेष बातम्या। पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी ती अर्थातच सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याच्या तपासासंदर्भातली। सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आणि आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची 20 पथकं तैनात आहेत। पोलिसांच्या एका पथकाकडून सैफच्या घराची तपासणी झाली आहे। पोलीस इमारतीमध्ये पॉलिशिंग करणाऱ्या दोघांची चौकशी सध्या करतात। दुसरी महत्त्वाची लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे वाल्मिक करार संदर्भातली। वाल्मिक करारची जवळच्या नातेवाईकाच्या नावानं परदेशामध्ये मोठी गुंतवणूक असल्याची सूत्रांकडून माहिती कळतीये। वाल्मिकचा आर्थिक व्यवहार सांभाळणारा हा माणूसही परदेशात असल्याची माहिती कळतीये आणि परदेशातून दहशतीचे कॉल येत असल्याचं सूत्रांकडून कळतंय। तर देशमुख हत्या प्रकरणासाठी तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली झाल्याची माहिती कळतीये। त्यामुळे या संदर्भातलं सविस्तर वृत्त आपण या बातमीपत्रात पाहूया। आणि तिसरी लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ती म्हणजे कांदा उत्पादकांसंदर्भातली। बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10% शुल्क आकारणी करण्यात येणार आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलाय। ही 10% शुल्क आकारणी आजपासून लागू करण्यात आलेली आहे। त्यामुळे कांद्याच्या भावावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे।